सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 14 ऑक्टोबर 2023 सर्व पितृ अमावस्या आलेली आहे. वर्षातली सर्वात मोठी अमावस्या. फक्त एक नारळ इथं फोडा. घरात कोणतंही संकट येणार नाही. जी इडापिडा असेल ती सुद्धा टळून जाईल. तुम्हाला कोणाची दृष्ट लागलेली असेल, तुमच्या लेकरा बाळांना, पतिदेवांना, तुमच्या घराला, ती सुद्धा उतरून जाईल. असा खात्रीपूर्वक 100% खात्रीपूर्वक उपाय तुम्हाला मी आज सांगत आहे. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पितृपक्ष हे 15 दिवस श्रद्धेने आपण मनापासून आपल्या पित्रांचे श्राद्ध करतो, तर्पण करतो. तुम्ही तिथीनुसार श्राद्ध केले असेल तरी पण ह्या सर्व पित्रीला थोडासा अळणी भात शिजवा. सर्व पित्रीला सर्व जेवण करून जरी तिथीला आपण घास वरती टाकला असेल तरी सर्व पित्रीला महिला थोडासा का होईना जेवण तयार करतात. वरण, भात, भाजी, पोळी, खीर, कढी आणि वरती जेवण घास म्हणून आपल्या पित्रांसाठी ठेवतात. म्हणजे सर्व पित्री म्हणजे सर्व पित्रांना शांतता मिळणारी ही तिथी असते. आपल्या पित्रांना मोक्ष मिळावा आणि ते परत जाऊन पितृलोकात शांततेत आनंदात राहावे आणि आपल्याला पण भरभरून आशीर्वाद देऊन जावे, यासाठी आपण सर्व पित्री ही अमावस्या आपण करत असतो. तर तुम्ही जे जेवण बनवाल ते तुम्ही सर्व पित्रीला वरती घास म्हणून ठेवाच, पण त्यात थोडासा अळणी भात शिजवा. त्यात मीठ टाकू नका. थोडासा 1-2 मूठ जरी तुम्ही तांदळाचा भात शिजवला, त्या भातातून तुम्हाला 4 घास काढायचे आहे. 4 ठिकाणी त्या भाताचे सारखे वाटे करा. 4 ठिकाणी 4 ताटलीत किंवा लहानशा पत्रावळीत ते 4 भात ठेवा 4 ठिकाणी. त्यावर चमचाभर दही टाकून घ्या. फक्त साखर टाकायची नाही. त्यातला एक दही भात तुम्हाला गच्चीवर तुमच्या पित्रांसाठी ठेवायचं आहे. मी म्हटलं, तुम्ही जेवण जरी करत असाल ते जेवण पण ठेवा तुम्ही गच्चीवर पित्रांसाठी. मी म्हणत नाही ते जेवण ठेवू नका, ते पण ठेवा. त्यांच्या आवडीनुसार ते पण ठेवा, पण दही भाताचा घाससुद्धा गच्चीवर तुमच्या पित्रांसाठी ठेवा. आपलं काही राहून गेलं असेल, चुकलं असेल तर जेव्हा आपण दही भात आपल्या पित्रांसाठी ठेवतो तेव्हा तो दही भाताने ते तृप्त होतात, शांत होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. पितृदोष असेल तो सुद्धा दूर होतो. म्हणून प्रत्येक अमावस्येला जरी तुम्हाला हा उपाय करता आला करा, पण सर्व पित्रीला केलेला उपाय खूप प्रभावी ठरतो. म्हणून एक दही भात गच्चीवर, गॅलरीत, जिथं तुम्हाला मिळेल जागा तिथं तुमच्या पित्रांसाठी दही भाताचा घासभर दही भात का होईना घास तुमच्या पित्रांसाठी ठेवा. दुसरा दही भात आपल्या घरात हॉलमध्ये ब्रह्मस्थानी मध्यभागी ठेवा. तिसरा दही भात आपल्या घरावरून मुख्य दाराबाहेर उभं राहा. महिलांनी केला उपाय, पुरुषांनी केला तरीही चालेल. घरावरून 3 वेळा क्लॉकवाईज उतरवून घ्या. एखाद्या कोपऱ्यात टाकून द्या. दही भात उतरवल्यावर घरात येऊ नका. दही भात बाहेर उतरवा आपल्या घरावरून मुख्य दारावरून 3 वेळा आणि तिकडून बाहेर जाऊन कुठंतरी कोपऱ्यात टाकून द्या. कृपया कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी टाका, कारण आपण दही भाताने आपल्या घराची नजर उतरवतो. जी इडापिडा असते घरावरील ती उतरवून आपण कोपऱ्याला टाकतो. एखाद्या चिमणी पाखरांनी खाल्लं चालेल, पण इतर कुणाच्या पायाशी येणार नाही, याची काळजी घ्या. चौथा दही भात आईने आपल्या मुलांवरून किंवा स्त्रियांनी आपल्या पतीवरून 3 वेळा, जसा आपण दही भात आपल्या घरावरून उतरवला तशाच प्रकारे 3 वेळा आपल्या मुलांवरून किंवा पतिदेवांवरून तो दही भाताचा घास उतरवून एखाद्या कोपऱ्यात फेकून द्या. झाडाखाली टाकून दिला, पशु पक्षी खाऊन जातील तरी चालेल, फक्त कोणाच्या पायाशी येणार नाही याची काळजी घ्यायची. आता दुसरा दही भात आपण हॉलमध्ये ब्रह्मस्थानी ठेवलेला संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत, जोपर्यंत अमावस्या तिथी आहे तुम्ही तो तसाच राहू दिला तरी चालेल. संध्याकाळनंतर अमावस्या संपण्याच्या आत तो दही भात पक्ष्यांना वगैरे किंवा झाडाखाली टाकून दिला तुम्ही तरी चालेल. फक्त बाहेर टाकून द्यायचा आहे तो भात. त्यामुळे काय होतं ना, वास्तू पुरुष शांत होतो. आपल्या घरात वास्तुदोष असतो तो सुद्धा निघून जातो. म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे. एवढा दही भाताचा उपाय सुद्धा खूप प्रभावी ठरतो. ज्यांच्याकडून पित्रांची सेवा, श्राद्ध राहून गेलं असेल, तिथीला काही कारणांमुळे राहून गेलेलं असेल,
त्यांनी जर सर्व पित्रीला अशा प्रकारे दही भाताचा उपाय केला, गच्चीवर मनापासून आपल्या पित्रांना प्रार्थना करून, क्षमा याचना करून दही भात तुमच्या पित्रांच्या नावाने ठेवा. सर्व पितृदोष दूर होतात. पितृदेवता वर्षभर तुमच्यावर प्रसन्न राहतील, शांत होतात. तुम्ही तुमच्या मुलांवरून आणि घरावरून जर 3 वेळा दही भात उतरवून टाकून दिला तर लागलेली नजर, बाधा, दृष्ट, काहींची दृष्ट इतकी वाईट असते, नजर बाधा की होत्याचं नव्हतं करून टाकतात. म्हणून दर अमावस्येला न चुकता आपल्या लेकरांवरून, पतिदेवांवरून सुद्धा, आपल्या पतिदेवांना सुद्धा कधी कधी नजर लागून जाते. म्हणून त्यांच्यावरून सुद्धा हा दही भात उतरवून तो दही भात टाकून द्यायचा. यामुळे आपल्या घराचे, मुलाबाळांचे रक्षण होते. लागलेली वाईटातील वाईट दृष्ट उतरून जाते. मुलं चिडचिड, किरकिर करतात. पतिदेवसुद्धा कामावरून वगैरे आले तर चिडचिड करतात. कोणाची दृष्ट लागते किंवा कामामुळे ताण तणाव येतो. त्यांचंसुद्धा मानसिक स्थिती नीट राहत नाही. म्हणून दर अमावस्येला हा उपाय आपल्या लेकरांवरून, घरावरून, पतिदेवांवरून करायचाच. आणि एक घास वरती आपल्या पित्रांसाठी आणि एक ब्रह्मस्थानी आपल्या घराच्या हॉलमध्ये नक्की ठेवत जा. 4 घास काढत जा आणि हा उपाय करा. हा झाला दही भाताचा उपाय. सर्व पित्री अमावस्या वर्षाची सर्वात मोठी अमावस्या आहे. तर अमावस्येला संध्याकाळी एक नारळ हातात घेऊन घराच्या बाहेर जाऊन, आपल्या मुख्य दाराच्या बाहेर जाऊन आपल्या घरावरून 3 वेळा नारळ उतरवून तुम्ही मुख्य दारातच फोडून टाकला तरी चालेल. यामुळे घरावरील सर्व नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष, सर्व नकारात्मकता, घरावरील सर्व संकट दूर होतात. इडापिडा दूर होते. अमावस्येला संध्याकाळी 3ही सांजेला दिवाबत्ती झाल्यावर एक नारळ हातात घेऊन मुख्य दरवाजाबाहेर उभं राहून बोलावे, आमच्या घरावरील संकटे, नकारात्मकता, वाईट दृष्ट, नजर बाधा दूर हो, इडापिडा दूर हो, आमच्या वास्तूतील देवता प्रसन्न हो. म्हणून 3 वेळा नारळ उतरवून फोडून टाका. तुम्हाला तुमच्या दारात नारळ नसेल फोडायचं, तुम्हाला वाटत असेल, तुम्ही बिल्डिंगमध्ये वगैरे राहत असाल, शेजारी कुणाचं दार असेल आणि तुम्हाला फोडता येत नसेल, तुम्ही बाहेर, बिल्डिंगच्या बाहेर जाऊन सुद्धा तो नारळ जोरात फोडून टाकला तरी चालेल. हा उपाय पुरुषांनी करा किंवा महिलांनी केला तरी चालेल. पुरुषांनी केल्यास चांगले, कारण नारळ बायका फोडत नाही. तर पुरुषांनी केला हा उपाय. फक्त नारळ उतरवून घ्या. नारळ हातात घ्यायचा उजव्या. तुमची काय चिंता असेल, दुःख असेल, काही अडचणी असतील घरावर वगैरे ते बोलून मग तो नारळ फोडून टाकायचा. बस एक नारळ जर ह्या अमावस्येला, सर्व पित्री अमावस्येला घरावरून उतरवून फोडला तर सर्व संकट दूर होऊन जातीलच. पितृदेवता, वास्तुदेवता शांत, प्रसन्न होतात. घरात सुख, शांती, समृद्धी राहते. लक्ष्मीचा अखंड वास राहतो. अमावस्येला दारात दिवा लावून माता लक्ष्मीचे स्वागत करा. प्रत्येक अमावस्येला आपला दरवाजा स्वच्छ करून, उंबरठा पूजन करून माता लक्ष्मीचे स्वागत करावे. स्वच्छ सुशोभित दरवाजा, मुख्य द्वार माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. अमावस्येला तर महिलांनी आपलं दार नीट सुशोभित करून ठेवावे. स्वच्छ गोमूत्र टाकून पाण्यात स्वच्छ पुसून ठेवावे. माता आपल्या घरात कायम चिरंतर वास करते, अखंड वास करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या सर्व पित्रीला आपल्या घरावरून एक नारळ नक्की उतरवून फेकून द्या. सर्व संकट तुमच्या घरावरून दूर होऊन जातील. बघा, करून बघा उपाय. धन्यवाद.